This morning, I want to speak to you from the book of Ephesians. आज सकाळी मी इफिसकारास पत्र या पुस्तकातून तुमच्याशी बोलणार आहे. And we will turn to Ephesians 5 verses 1 and 2. इफिसकारास पत्र 5वा अध्याय 1 आणि 2 वचने आपण पाहूया. Ephesians 5 verses 1 and 2. इफिसकारास पत्र 5वा अध्याय 1 आणि 2 वचने. Therefore be imitators of God as dear children, and walk in love as Christ also has loved us, even given himself for us, an offering and a sacrifice to God for a sweet smelling aroma. तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा, आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. Apostle Paul wrote this letter to the Ephesians. प्रेषित पौल यांनी हे पत्र इफिसीतल्या लोकांकरता लिहिलं. And Paul actually lived in Ephesus or at Ephesus nearly 3 years. पौल जवळजवळ 3 वर्ष इफिस या शहरामध्ये राहिला. And because of a long period living at Ephesus, he was so much in love with this church. जास्त काळ इफिस या ठिकाणी राहिल्यामुळे पौलाचे अंतःकरण त्या मंडळीसाठी खेचलं गेलं. And if you read Acts 20 chapter 20, there you find Paul gives a farewell message to the Ephesian believers and the elders, where emotionally he wept and the rest of the people wept. तुम्ही जर प्रेषित 20 या अध्यायामध्ये पाहिला तर पौलाने त्या एपिसीतल्या पुढाऱ्यांना, वडीलधाऱ्या लोकांना, त्या मंडळीला अगदी अंतःकरणापासून तिथं कृपेचं पत्र लिहिलं, कृपेविषयी त्यांना सांगितलं. अगदी ते सांगत असताना तो अंतःकरणापासून रडला देखील. And he was very much emotionally attached to the Ephesian church. इफिसीतल्या मंडळीला अगदी भावनिकरित्या तो संलग्न झाला होता. So in this book, some of the mysteries of Christ and about church is written. या पुस्तकामध्ये ख्रिस्ताविषयी काही गुपिते आणि मंडळीविषयी काही गोष्टी प्रगट केल्या आहेत. And if you read this book, you understand how glorious is the church of Jesus Christ. हे पुस्तक जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजेल की प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी कशी किती गौरवी आहे. And the position of the believers in Christ Jesus. ख्रिस्त येशूमध्ये विश्वासणाऱ्यांचं स्थान. And then Paul also gives instruction to the church, because they have such a glorious position in Christ, how their life should be. त्या मंडळीचं ख्रिस्तामध्ये गौरवी स्थान होतं, म्हणून पौलाने त्या लोकांना, त्या मंडळीला काही सूचना दिल्या की तुम्ही ख्रिस्तामध्ये कसं असायला पाहिजे. And some of the instructions Paul gave is this, that walk in unity. काही सूचना दिल्या, त्यामधले एक सूचना म्हणायचं झालं तर एकतेमध्ये चाला. Chapter 4 talks about walk in unity. 4था अध्याय एकतेमध्ये चालण्याविषयी आहे. And then in chapter 5 he says walk in love. आणि मग 5व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की प्रीतीने चाला. And walk in the light. प्रकाशामध्ये चाला. And walk in wisdom. ज्ञानामध्ये चाला. And then chapter 6 he also speaks about how to engage in spiritual warfare. त्याचबरोबर 6व्या अध्यायामध्ये आत्मिक युद्धामध्ये आम्ही कसं व्यस्त असलं पाहिजे याविषयी सुद्धा त्यानं इथं सांगितलं आहे. One of the reasons why Paul wrote this in a glorious way, these thoughts, is because we are a new creation, or we are a new man in Christ Jesus. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये नवी उत्पत्ती, नवा मानव आहे. या कारणास्तव पौलाने ह्या गोष्टी अगदी गौरवास्तव या गोष्टी तिथे लिहिल्या. In chapter 5 verse 8, 5व्या अध्यायामध्ये आणि 8व्या वचनामध्ये Paul says, for you were once darkness, but now you are light in the Lord. Walk as children of light. कारण पूर्वी
तुम्ही अंधकार होता असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. Now, if you closely look into that scripture, जर का जवळीकतेने त्या वचनामध्ये तुम्ही पाहाल, it doesn't say that you were in darkness. इथं असं म्हणलं नाही की तुम्ही अंधकारामध्ये होता. It says you yourself were darkness. इथं असं म्हणलं की तुम्ही स्वतः अंधकाराचे होता. म्हणजे तुम्ही स्वतः अंधकार आहे म्हणजे what is Okay, written got there? it. तुम्ही स्वतःच अंधकार होता, तुम्ही स्वतः अंधकार आहे. You know, being in darkness and being darkness is two different things. अंधकारामध्ये असणं आणि अंधकारच असणं यामध्ये फरक आहे. So what Paul says, once you were darkness, पौल इथं काय म्हणत आहे की एकदा तुम्ही अंधकार होता, but now you are light in Christ Jesus. पण आता तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये प्रकाश असे आहात. And therefore he says, walk as the children of light. म्हणूनच तो म्हणत आहे की प्रकाशाच्या लेकरांसारखं प्रजेसारखं चाला. You know, this actually reveals the glorious position of a believer in Christ Jesus. ह्या गोष्टी खरं पाहता ख्रिस्त येशूमध्ये गौरवाच्या गोष्टी प्रकट करतात. You know, once who were darkness, now in Christ has been made light. एकदा तो अंधकार होता, पण आता ख्रिस्त येशूमध्ये प्रकाश बनला आहे. Any believer who can think about their life before they came to know the Lord Jesus, जर एखादा विश्वासणारा, जर कुठलाही विश्वासणारा असू दे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येण्यापूर्वी जर त्यानं त्याचं जीवन पाहिलं, how their life was, कसं त्याचं जीवन होतं, and if they really understand what Jesus have done in their life, आणि जर का खरंच येशू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनामध्ये काय केलंय हे त्यांना समजलं, they can really testify like Paul. They can really, say this, once I was darkness, but now I am in the light, or I am light. तर खऱ्या रीतीने पौलासारखे ते उदाहरण देऊ शकते, साक्ष सांगू शकतील की एकदा मी अंधकार होतो पण आता प्रकाश आहे. I can surely testify about my own life, मी खात्रीने माझ्या जीवनाविषयी, स्वतःच्या जीवनाविषयी साक्ष देऊ शकतो, because I have a testimony of before and after. कारण अगोदरची आणि नंतरची साक्ष माझी आहे. Surely I can testify to this fact, before I was darkness. नक्कीच खात्रीने मी हे सत्य सांगू शकतो की अगोदर मी अंधकार होतो, But now I am in the light, or I am light. पण आता मी प्रकाशामध्ये किंवा प्रकाश आहे. Light in the Lord. प्रभू मधला प्रकाश. If the Lord is taken away from my life, जर का माझं जीवन परमेश्वराने काढून घेतलं, that all that people can see is darkness in my life. तर लोकांना फक्त एकच गोष्ट दिसणार, ते म्हणजे माझ्या जीवनातील अंधकार. And the actual light in us is the Lord himself. खरं पाहता जी आमच्यामध्ये प्रकाश आहे, तो प्रकाश म्हणजे स्वतः परमेश्वर आहे. Jesus said, I am the light of the world. येशू म्हणाला की मीच जगाचा प्रकाश आहे. And when that light abide in us, we ourselves become the light. ज्यावेळेला तो प्रकाश आमच्यामध्ये राहतो, त्याला आम्ही स्वतः प्रकाश बनतो. Now, our thought today is that it says, be imitators of God. इथं आमचा आजचा विचार जो आहे, तो विचार म्हणजे ख्रिस्ताचे अनुकरणी व्हा. In chapter 5 verse 1, Paul says, therefore be imitators of God as dear children. 5वा अध्याय पहिल्या वचनामध्ये सांगितले की तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. Children, they imitate their parents. लेकरं त्यांच्या आई वडिलांचं अनुकरण करतात. And at least when they are small, everything the parents does, the children try to copy it, and they will exactly do what the parents does. कमीत कमी मुलं ज्यावेळेला लेकरं लहान असतात, त्यावेळेला तरी देखील नक्कीच आई वडील ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न ती मुलं करत असतात. So Paul says, as God's dear children, you also imitate God. म्हणून पौल इथं म्हणत आहे की देवाची प्रिय लेकरे या नात्याने तुम्ही देवाचे अनुकरण करा. Now then the next verse, he is connecting that imitating Christ or imitating God into walking in love. आता पुढचं जे वचन आहे, ते वचन ख्रिस्ताचं म्हणा किंवा परमेश्वराचं अनुकरण करण्याच्या बाबतीतलं आहे.
It says verse 2, दुसरं and वचन सांगतं, walk in love as Christ also has loved us. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली. ते जरा इंग्लिश मध्ये वेगळं आहे. Okay. आणि देवाला सुवास, म्हणजे इथं काय लिहिलेलं आहे, And walk in love as Christ also has loved us and given himself for us, an offering and sacrifice to God for a sweet smelling aroma. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. Now today why I want to focus little bit on this subject in Ephesians, इपिस मधल्या या विषयावर थोडा मला का लक्ष केंद्रित करायचं आहे, because Paul wrote this a book around probably about 60 AD 60 or 62 something like that. 60 किंवा 62 या साली पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे. To imitate God in their life and especially to walk in love. त्या लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं अनुकरण करावं आणि प्रीतीने चालावं, खास करून या गोष्टीसाठी हे पत्र लिहिलं. Now after around 35 years, okay, around 35 years later, in the book of Revelation, Jesus himself personally gives a message to Ephesian church. बघा, त्यानंतर त्या वेळेनंतर जवळजवळ 35 वर्षांनी प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्त स्वतः या मंडळीसाठी, या लोकांसाठी पत्र लिहित आहे. Now here Paul wrote the epistle. इथं हे पत्र पौलाने लिहिलं 35 years later, 35 वर्षानंतर, that Jesus directly speak to the Ephesian church and John the apostle wrote it down for you and for me, that message. येशू ख्रिस्तानं सरळ त्या मंडळीशी बोलला. प्रेषित योहान याने ते लिहून काढलं आणि ते तुमच्याने आमच्यासाठी सादर केलं. Now when Jesus spoke in Revelation to the church at Ephesus, ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने प्रगटीकरणामध्ये त्या मंडळीसाठी बोलला, what did he say? काय तो म्हणाला? He said, I know your works. तो म्हणाला की मला तुझी कृत्य ठाऊक आहेत. I know you hate the evil, you can't tolerate the evil. तुला वाईटाचा तू द्वेष करतोस, तुला सहन होत नाही. I know you have been faithful मला माहिती आहे तू विश्वासू आहेस and you held on to the word आणि वचनाला तू धरून आहेस. and you have persevered every situation. प्रत्येक परिस्थितीमध्ये तू सहन केलेला आहेस. But I have this one thing against you. पण तुझ्या विरुद्ध मला एक गोष्ट आहे माझ्याकडे. This one thing against you, एक गोष्ट आहे तुझ्या विरोधात, that you have lost your first love. की तू तुझी पहिली प्रीती विसरली आहेस, गमावली आहेस. And then Jesus says to that church, therefore repent and do the works which you did first. मग येशू त्यांना म्हणत आहे की म्हणून पश्चाताप कर आणि सुरुवातीची कृत्य पुन्हा कर. Now Paul says walk in love just as Christ loved us. आता इथं पौल म्हणत आहे की जसं ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केली त्या प्रीतीमध्ये तुम्ही चाला. 35 years later, Jesus is saying, you have lost your first love. ती 35 वर्षानंतर येशू इथं म्हणत आहे की तुमची पहिली प्रीती तुम्ही गमावली आहे. Now we need to examine our life. आता आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करायला पाहिजे. We can walk so many years with the Lord. आम्ही पुष्कळ वर्ष प्रभू समोर चालू शकतो, प्रभू समवेत. Either our love for him will grow or it may become cold. मग आमचं जे परमेश्वरावर प्रेम असतं त्या प्रेमामध्ये एकतर वाढ तरी होऊ शकते किंवा ते थंड तरी पडू शकतं. Now in the same chapter, Ephesians chapter 5, त्याच अध्यायामध्ये म्हणजे एपिस्कारस पत्र 5व्या अध्यायामध्ये from verse 22 onwards, Paul is writing about marriage and husband and wife. 22व्या वचनापासून पुढे पौल कुटुंब किंवा पती पत्नी या विषय सांगत आहे. And there it is a mystery of the church, Christ and the church. या ठिकाणी ख्रिस्त आणि मंडळी यांच्यामधलं गुपित आहे. And then Paul talks about love in that marriage relationship. मग त्या वैवाहिक नातेसंबंधामधून प्रीतीविषयी पौल सांगत आहे. Now what is expected in a marriage? आता विवाहामध्ये कशाची अपेक्षा असते? When they become older, their love to become cold. ज्या वेळेला ते म्हातारे होतील त्यावेळेला त्यांची प्रीती थंडावून दे.
find a fault with one another एकमेकाबरोबर भांडणं करायची, झगडा करायचा and lead an isolated life. आणि मग अगदी विभक्त जीवन जगायचं. It doesn't, in marriage, that is not expected. विवाहामध्ये त्या गोष्टी अपेक्षेच्या नसतात. If you closely watch a successful marriage or, couple who have lived so many years faithfully, एखादं जोडपं म्हणा किंवा एखादं लग्न जे पुष्कळ वर्ष टिकलेलं असतं, their love for one another would have grown so much and they may be loving much more than where they started. तर त्यांच्यामधली जी प्रीती असते ती खूप वाढलेली असते. सुरुवातीस ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली असते त्यावेळेची त्यांची प्रीती आणि नंतरची प्रीती हे खूप वाढलेलं असतं. And those who are married for 25 years, 30 years, 50 years, live together as husband and wife, I don't think their love has become cold and dry, but I believe their love has grown and matured and stronger. ज्यांची विवाह होऊन 25 वर्ष झालेत, 30 झालेत, 40-50 वर्ष झालेले आहेत आणि ते एकत्र आहेत, मला नाही वाटत की त्यांच्यामधली प्रीती थंडावलेली असेल, पण त्यांच्यामधली जी प्रीती आहे ती वाढत जाऊन मजबूत झालेली असते. Now that is the way the relationship of the church and Christ. अशाच प्रकारे मंडळी आणि ख्रिस्त यामधलं नातं पाहिजे. And I can honestly tell you, in my marriage, the day first we got married 24 years back till today, the love has not become cold, it has become stronger. It has been a growing love relationship. माझ्याविषयी प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो की 24 वर्षापूर्वी जे माझा विवाह झाला त्या दिवसापासून ते आजपर्यंत आमच्यामधलं जे प्रेम आहे ते थंड झालं नाही, तर ते वाढत वाढत जाऊन मजबूत झालेलं आहे. And that is why we are able to minister to others as an example to, before the people. म्हणूनच लोकांसमोर एक उदाहरण या नात्याने आम्ही सेवा करू शकतो. Actually we both like to be always together. खरं पाहता आम्हा दोघांना नेहमीच एकत्र राहायला आवडतं. Some pastors, they like to visit families alone. काय काय पालकांना कुटुंबांना एकट्यानं भेटी द्यायला आवडतात. Okay, you never find me alone visiting any families. तुम्ही मला कधीच एकट्याला एखाद्या कुटुंबामध्ये गेल्याला कधीच तुम्हाला सापडणार You will नाही. always find both of us together. तुम्हाला नेहमीच आम्ही दोघं एकत्र मिळणार. Now, only on Sunday for some practical reason she is there, I am here. हा, रविवारी काही अपवादात्मक कारण असतात, काही कृतीत्मक कारण असतात, म्हणून आम्ही त्या तिकडे असतात, पास्टर इथं असतात. Okay, she has to be there, I have to be here. त्यांना तिथं थांबावं लागतं, पास्टरांना इथं थांबावं लागतं. Otherwise we are always together. नाहीतर आम्ही नेहमीच एकत्र असतो. Whether prayer, प्रार्थनेमध्ये असो, house visiting, घराला भेटी देण्यामध्ये असो, and Bible study, बायबल स्टडीमध्ये असो, traveling, प्रवासामध्ये असो, anywhere. कुठेही असो. So that is why I can say that our love for each other, it has never become cold, but it has become stronger, growing and maturing. म्हणूनच मी तुम्हाला सांगू शकतो की आमचं दोघांचं एकमेकामधलं प्रेम हे थंडावत नाहीये, तर वाढत जात आहे, प्रौढ बनत आहे आणि मजबूत बनत आहे. How we like to be together when we were young, or maybe just got married or just before marriage, and same way even today after 24 years, still we love to be together and talking and spend most of our time together. जसं 24 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं होतं आणि आम्हा दोघांना एकमेकाबरोबर वेळ घालवायला खूप आवडायचं, खूप चांगलं वाटायचं, अगदी त्याचप्रमाणे आज देखील आम्हाला एकमेकाबरोबर वेळ घालवायला आवडतं. Many years ago, that time I was not married. पुष्कळ वर्षापूर्वी माझं लग्न झालं नव्हतं. I went to a pastor's house. मी पास्टरांच्या घरी गेलो And the pastor was in the front room. आणि पास्टर पुढच्या खोलीमध्ये होते. And he has only 2 rooms, but the other room was from outside, it was latched. They put a latch. आणि मग 2 खोल्या होत्या, पण बाहेरून ते कडी लावायचे. And I asked him, where is your wife? मी विचारलं त्यांना की तुमची पत्नी कुठे आहे? And he said she's inside. आणि ते म्हणाले की ते आतमध्ये आहेत. And why did you put the latch? आणि मग कडी का लावल्या?
No, I am reading Bible and I am studying. She is always disturbing me. So I put latch and I put her inside. नाही काय झालंय माहितीये का, मी बायबल वाचतो, मी अभ्यास करतो आणि एक करत असताना नेहमीच ती मला अडकण बनत असते, म्हणून कडी घालून तिला आतमध्ये डांबले. I was really shocked. मला त्यावेळेला आश्चर्य वाटलं. That time I was not married. त्यावेळेला माझं लग्न झालं Now I नव्हतं was thinking, is it possible to do something like this? आणि मी विचार करू लागलो की असं काय होणं शक्य आहे का. Because I was thinking marriage will be wonderful and it will be very exciting, time together. And I had a very positive thoughts about marriage. कारण लग्न म्हणजे किती चांगल्या गोष्टी, माझे विचारधारणा लग्नाविषयी खूप चांगली आणि होकारात्मक होती, चांगला वेळ घालवायचा, सगळं काही चांगलं, याच गोष्टी माझ्या विचारात होत्या. Now here is a man of God who wants to be alone and put the wife locked inside. आता इथं असा देवाचा मनुष्य आहे की त्याला एकटं राहायला आवडतं आणि पत्नीला आतमध्ये डांबून घालायला आवडतं. But I thank God they are still living together joyfully. Okay, things are fine with them. पण मी देवाचे आभार मानते, अजून सुद्धा ते एकत्र आहेत, आनंदाने आहेत आणि सगळं काही सुरळीत आहे. But I want to tell you, my beloved, your partner is not a nuisance to you, a disturbance to you. मला तुम्हाला सांगू द्या माझ्या प्रियानो, तुमचा साथीदार तुम्हाला अडकण करायला नसतो. Only when you lose your first love, your partner become a disturbance to you. ज्या वेळेला तुम्ही तुमची पहिली प्रीती गमावता, त्याच वेळेला तुमचा साथीदार तुमच्यासाठी अडखण बनतो. That is why I think Jesus spoke to the Ephesian church in Revelation, but you have lost your first love. म्हणूनच मला वाटतं की येशू ख्रिस्ताने प्रकटीकरणामध्ये इफिसतल्या मंडळीला म्हणाला की पण तू पहिली प्रीती गमावली.